गुड मॉर्निंग मित्रांनो. MP डायरीज मध्ये आज आपला डे 4 आणि डे 4 ला सध्या सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि 6:30 वाजता मी एका सिद्धक्षेत्रावर उभा आहे. त्या सिद्धक्षेत्राचं नाव आहे 52 गजा सिद्धक्षेत्र किंवा याला चूलगिरी असं म्हणतात. आणि हे जे MP मधला बडवानी हा डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्ट पासून फक्त 8 किलोमीटरवर आहे आणि हे सुंदर पहाडांच्या मध्ये असं वसलेलं आहे. इथे तुम्हाला मोबाईलला एवढीशीही रेंज येत नाही. अगदी मला मोबाईलला जेव्हा रेंज हवी होती तेव्हा असं कुठेतरी बाहेर जावं लागलं रात्री आणि नंतर रेंज आली. इतकं सुंदर निसर्गरम्य पहाडांच्या मध्ये वसलेलं हे जैन सिद्धक्षेत्र, ज्या ठिकाणी पहाडावर भगवान आदिनाथांची 52 गजा म्हणजे गज म्हणजे काय असते आणि याला 52 गजा का म्हणतात ते आपण आता वाचूया. अशी उंच विशालकाय मूर्ती आहे की जी मूर्ती कधी निर्माण झाली याचा कुठला इतिहास नाही, पण एवढं तर नक्की आहे की या मूर्तीला कमीत कमी 2000 वर्षांपेक्षा जास्त झालेले आहेत. या ठिकाणी त्या संदर्भातली माहिती आपल्याला दिसते. मी तुम्हाला ती थोडक्यात सांगतो की एक्झॅक्टली काय, कधी आणि कसं या मूर्तीचं महत्व आहे. तर इथे असं लिहिलेलं आहे कि यह प्रतिमा जैन धर्म के प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव जी की 84 फीट अर्थात 52 हात म्हणजे 52 हात 1008 इंच एवढी ती मूर्तीची उंची आहे. 52 हात 1008 इंच. खड़गासन एक ही पाषाण में विश्व की सबसे ऊंची प्रतिमा है. नाम के प्रति उदासीन अनाम शिल्पियों द्वारा इस प्रतिमा जी को कब बनाया गया यह इतिहास के पन्ने में स्पष्ट नहीं हो पाता. त्यासोबतच इथली आणखी माहिती म्हणजे की जे पुराण ग्रंथ आहेत जैन धर्मामध्ये त्यात असं स्पष्ट होते किंवा फक्त एवढंच लक्षात येतं त्यातून की मूर्ति 12वीं शताब्दी के विद्वान यति मदन कीर्ति ने शासन चतुस्त्री शिका में लिखा है कि आदि निषेधिका भगवान आदिनाथ जी की 52 हाथ ऊंची प्रतिमा है जिसे ब्रह्मदेव भी कहा जाता है. इसका 12वीं शताब्दी में अर्क कीर्ति राजा ने प्रथम बार जीर्णोद्धार कराया था. म्हणजे या मूर्तीचा जो जीर्णोद्धार आहे हा जीर्णोद्धार 12वी शताब्दीमध्ये झालाय. म्हणजे त्याच्या आधी ही मूर्ती कधी निर्माण झाली असेल मित्रांनो, आपण विचार करू शकतो. त्यानंतर खाली असे लिहिलं आहे की संवत 1120 इसवी सन 1072 में यहाँ टोडरमल शाह ने मतिचंद्र गुरु की आज्ञा से पंचकल्याणक प्रतिष्ठा कराई. 20 1223 1380 व 1508 में भी क्षेत्र व मूर्ति के जीर्णोद्धार होने के प्रमाण मिलते हैं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जवळपास 12व्या शतीमध्ये अर्ककीर्ती राजा होता, त्याने या प्रतिमेची जीर्णोद्धार केला. त्याच्यानंतर मग अलग अलग म्हणजे काळानंतर याचे जीर्णोद्धार झाले. तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की याचा ही मूर्ती कधी निर्माण झाली, कोणी निर्माण केली याचा कुठलाही स्पष्ट उल्लेख आपल्याला सापडत नाही. परंतु या ठिकाणाहून याला सिद्धक्षेत्र, जैन धर्मात सिद्धक्षेत्र कशाला म्हणतात, ज्या ठिकाणाहून तीर्थंकर, मुनी किंवा सिद्धिधारी देव ज्या वेळेला मोक्षात जातात ज्या स्थानाहून त्याला मोक्ष किंवा सिद्धक्षेत्र असं म्हणतात. अतिशय क्षेत्र म्हणजे काय तर ज्या ठिकाणी फार प्राचीन असं तीर्थ आहे आणि त्या ठिकाणी भगवंतांचं काहीतरी अतिशय आपल्याला दिसलं आहे त्याला अतिशय क्षेत्र असे म्हणतात. तर हे सिद्धक्षेत्र आहे ज्या ठिकाणाहून भगवान, तीर्थंकर, महाराज किंवा मुनी, जे सिद्धिधारी मुनी होते चतुर्थ काळात, ते मोक्षाला जातात. तर हे फार प्राचीन आणि अत्यंत पवित्र असं जैनांचं तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट अशी पाठी सुद्धा लावली आहे मित्रांनो की यह स्थल सिद्ध क्षेत्र है, इसे पर्यटन स्थल न समजे. मित्रांनो कारण काय झालंय आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कुठलेही असे पवित्र ठिकाण आहेत ना त्याची पावित्रता राखल्या जात नाही. त्याच्यामुळे आजकाल अशा पाठी लावायची गरज पडत आहे. तर खरोखर अशा ठिकाणी येताना आपण पावित्र्य जपलं पाहिजे. चला आता आपण या पायऱ्यांनी वर चढूया. जवळपास 850 सीड्या आहेत. 850 सीड्यांनी आपल्याला वर चढत जायचं आहे आणि नंतर मूर्तीचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला मूर्ती जवळून दाखवतो. चला आता मी खूप बोललोय, आता आपण समोरचा व्ह्यूज बघूया आणि हा सुंदर सकाळी असलेला हा निसर्ग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करा आणि मूर्तीचं दर्शन सुद्धा घ्या. सुंदर अशा पहाडांमधून आपण
वर आलोय मित्रांनो. जवळपास 500 मीटर पर्यंत गाडी येते. 500 मीटर नंतर गाडी यायला रोड नाही, तुम्हाला अशा भक्कम दगडांनी बांधलेल्या पायऱ्यांनीच वर यावं लागेल. आणि सकाळचा मस्त आपला वॉक होऊन जाईल. जाताना रस्त्यात अशी मंदिरं सुद्धा लागतात मित्रांनो, छोटी मोठी. बघा आता मूर्ती आपल्या अगदी समोर आलेली आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी. इथून मूर्ती स्पष्ट आणि अगदी भव्य अशी दिसून येते. आणखी जवळ गेल्यानंतर कदाचित आपण त्या मूर्तीच्या पायापर्यंत इतकीच आपली उंची असेल, इतकी उंच ती मूर्ती आहे. थोडंच वर आल्यानंतर आणखी प्राचीन मंदिरे इथे दिसून येतात. चला त्यांचेही आता आपण दर्शन घेऊया. मित्रांनो बघा किती भव्य ही मूर्ती आहे. या प्रतिमेची पूर्ण उंचाई ही 84 फूट आहे. याच्या एका भुजापासून तर दुसऱ्या भुजापर्यंतचा जो विस्तार आहे तो 26 फूट 6 इंच एवढा आहे. याच्या एका भुजापासून याच्या अंगुलीपर्यंत 46 फूट 2 इंच एवढा आहे. कमर से एडी तक याची उंची 47 फूट आहे. सिर से घेरा 26 फीट आहे. पैर की लंबाई ही 26 फूट 9 इंच एवढी आहे. नाक की लंबाई 3 फीट 11 इंच, आँख की लंबाई 3 फीट 3 इंच, कान की लंबाई 9 फीट 9 इंच, एक कान से दूसरे कान की दूरी 17 फीट 6 इंच और पाव के पंजे की चौड़ाई 5 फीट एवढी आहे. धन्य आहे ते मूर्तिकार ज्यांनी त्या काळात ही मूर्ती बनवली असेल. तर 52 गजाचा अभिषेक करून आता आम्ही आणखी वर चालू आहे. जवळपास 800 पायऱ्या आहेत. तर वर 3 मंदिर आहेत अति प्राचीन, त्याचे सुद्धा आता आम्ही दर्शन घेणार आहोत. तर पायऱ्या तुम्हाला दाखवतो. असं उंच चढत चढत जायचं आणि वर एक कोपऱ्यात तुम्हाला उंच गेट दिसत असेल, तिथपर्यंत जायचं आहे. चला माझ्यासोबत हळूहळू. मित्रांनो चढत चढत आम्ही आता 52 गजाच्या इथपर्यंत वर आलो आहे. आणि इथे आल्यानंतर या पर्वत रांगांमध्ये आम्हाला इथे आता एक दर्शन मिळालेलं आहे. हे आहे या ठिकाणी अत्यंत प्राचीन अशी भगवानांची मूर्ती तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो प्रचंड दम लागला आहे, कारण वर 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 चढत चाललो आहे आणि हे संपतच नाहीये. बाकी तुम्ही माझे बघू शकता माउंटन रेंजेस. इकडे जवळपास मी एक बघितलं आहे की जैन धर्माची जी सिद्धक्षेत्र, अतिशय क्षेत्र, तीर्थक्षेत्र आहेत, ही जवळपास अशी सगळी उंचावर आहे. दर्शन होते आणि ऑटोमॅटिकली तुमचा ट्रेकही पूर्ण होऊन जातो. दोन्ही उद्देश असतील, डोंट नो. एवढ्या उंचावर त्या काळी चतुर्थ काळातील हे तीर्थक्षेत्र आहे, या काळातील नाही. म्हणजे त्यावेळेला त्यांची शक्ती किती अपरंपार असेल हे आपल्याला यावरून कळतं. आज आपण एवढं चढतोय तर आपल्याला लगेच थकल्यासारखं होतं,
पण या जागा निवडणे, त्या ठिकाणी ध्यानस्थ होणे आणि अखंड वर्षोनवर्ष ध्यानस्थ होऊन मोक्ष मार्ग गाठणे खरंच सोपे नाही. मित्रांनो, फायनली जे सगळ्यात उंच वरचं टोक आहे त्याचा आपल्याला प्रवेशद्वार, महाद्वार दिसायला लागलाय. इथून आत जाणार आहोत. हे सगळ्यात उंच वरचं टोक आहे 52 गजाचं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सूर्यदेव सुंदर वर आलेले आहेत आता, आणि मागे छान माउंटेन रेंजेस आपण बघू शकतो. चला आता या शिखरावर जी मंदिर आहेत त्यांचं दर्शन करूया. तुम्हालाही त्याचं दर्शन घडवितो. कधी यायला जमलं तर दर्शन करायला नक्की या या सुंदर सिद्धक्षेत्रावर. नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया. कैसे हो काका जी? बढ़िया हो. मित्रांनो, फायनली 800 पेक्षा जास्त पायऱ्या चढून आता मी 52 गजा म्हणजे चूलगिरी येथील सगळ्यात वरच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. ज्यांना वरपर्यंत पायाने येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. मित्रांनो, या ठिकाणाहून दिसणारं निसर्ग सौंदर्य फारच सुंदर आहे. तसेच येथील मंदिर सुद्धा फार ऐतिहासिक आणि मनोज्ञ आहे. ज्याप्रमाणे आपण खाली विशालकाय असे आदिनाथ भगवंतांची मूर्तीचे दर्शन घेतलेच, तसेच या ठिकाणी सुद्धा भगवान इंद्रजित, भगवान कुंभकर्ण, त्यासोबतच 5.5 करोड मुनिराज यांनी या ठिकाणावरून मोक्ष प्राप्त केला आहे असे म्हणतात. त्यांच्या चरण पादुकांचे सुद्धा दर्शन आपल्याला या ठिकाणी होते. आणि काय भाग्य म्हणावे, जसे आम्ही त्या ठिकाणी पोचलो, अगदी काही मिनिटांमध्येच त्या ठिकाणी पूजा करणारे पंडित सुद्धा लगेच आलेत. त्यांनी कुलूप उघडून दिले व प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन, गर्भगृहामध्ये जाऊन त्या चरण पादुकांचे मला आणि माझ्या पूर्ण परिवाराला दर्शन झाले. तुम्ही सुद्धा या व्हिडिओमार्फत या मोक्षस्थळाचे दर्शन घ्या. या ठिकाणी पूजा करणाऱ्या दादांनी येथील सुंदर अशी ऐतिहासिक माहिती सुद्धा सांगितली आणि खरोखरच धन्य झाल्यासारखे वाटले. तुम्हाला सुद्धा कधी चान्स आला तर नक्कीच मध्य प्रदेशातील वडवानी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेले हे 52 गजा म्हणजे चूलगिरी या सिद्धक्षेत्राला भेट देण्याचे नक्कीच करा. या ठिकाणी राहण्याची तसेच शुद्ध शाकाहारी भोजनाची संपूर्ण सुंदर व्यवस्था आहे. या ठिकाणी तुम्हाला यायचे असल्यास वडवानी जिल्हा मध्य प्रदेशामध्ये असून वडवानी या शहरापासून जास्तीत जास्त 7 ते 8 किलोमीटर अंतरावर हे सिद्धक्षेत्र आहे. इंदोर हे मुख्य शहर 160 ते 165 किलोमीटर अंतरावर असून मांडू, महेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन असे तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र येथून जवळच आहेत. चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.